नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सिस्टर येतात आणि म्हणत असतात की डॉक्टर सानिका पळाली असं म्हणाल्यानंतर अबोलीला आणि अंकुशला खूप मोठा धक्का बसतो. कारण सानिकाची कोर्टामध्ये केस सुरू असते आणि जर सानिका पळाली आणि जर तिने कुणावरती हल्ला केला तर सगळं काही कठीण होऊन बसेल हे अबोलीला वाटतं. तेव्हा अंकुश म्हणतो, काय असं कसं सानिका पळाली? तुमचं लक्ष कुठे होतं? चला लवकर तिला हॉस्पिटलमध्ये सगळीकडे शोधूया. तेव्हा इथे नर्स, अबोली आणि अंकुश सगळेजण आता सानिकाला पूर्ण हॉस्पिटलमध्ये सगळ्या रूममध्ये चेक करत असतात. पण सानिका आता कुठेही सापडत नाही. अबोली म्हणत असते की सर, सानिका कुठे गेली असेल? अहो, तिच्या जीवाला काही धोका तर निर्माण होणार नाही ना? तिला कुणी मारणार तर नाही ना? तेव्हा अबोली म्हणत असते, दादा तुम्ही एका लहान मुलीला बघितलं का हो? तुम्ही सानीला बघितलं? ती आहे ना हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये आहे. तेव्हा इकडे आता दादा म्हणत असतात की नाही, मी तिला नाही बघितलं. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली चल आपण तिकडे जाऊया, सानिकाला बघायला चल. तेव्हा अंकुश आणि अबोली दोघेजण आता सानिकाला संपूर्ण हॉस्पिटलमध्ये शोधत असतात. आणि प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे आता मनवा केस जिंकण्यासाठी खूपच जास्त प्रयत्न करते. ती सहाने वकिलांना म्हणत असते की सर, मला असं वाटतंय की उद्या अबोली आहे ना कोर्टामध्ये त्या डॉक्टरांना घेऊन येणार आहे साक्ष देण्यासाठी. ती जर घेऊन आली ना तर खूपच जास्त गोंधळ होऊन बसेल. ती अबोली जिंकण्यासाठी काही करू शकते, तुम्हाला नाही माहिती आहे सर. तेव्हा सहाने वकील म्हणतात, तिने काहीही केलं ना तरीसुद्धा कोर्टामध्ये तिची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही, तू नको काळजी करू. तेव्हा इथे मनवा अबोलीबद्दल वाईट साईड बोलत असते. ते रमाने ऐकलेलं असतं आणि रमाला खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा इथे आता रमाला बघून मनवासुद्धा घाबरलेली असते. तर इथे अबोली म्हणत असते की दादा, तुम्ही एका मुलीला बघितलं का? ती हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये आहे, पेशंट आहे ती, तिला तुम्ही बघितलं कुठे? तेव्हा दादा म्हणतात, नाही हो, नाही बघितलं आम्ही. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, मला खूप जास्त काळजी वाटते, सानिकाच्या जीवावरती काही बेतणार नाही ना? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली तू नको काळजी करू, सानिका इथेच कुठेतरी असेल. तेव्हा अंकुश डॉक्टरांना म्हणत असतो की डॉक्टर, इथे CCTV कॅमेरे आहेत का? ते आपण कुठे त्याचं फुटेज चेक करू शकतो? तेव्हा डॉक्टर म्हणतात, चला माझ्या केबिनमध्ये, तिथे मी तुम्हाला दाखवते. तेव्हा रमा म्हणत असते, मनवा कुणाबरोबर बोलत होतीस ग? तेव्हा मनवा म्हणते की मी माझ्या बॉसबरोबर बोलत होते, कामाचं बोलत होते. तेव्हा रमा म्हणते, हो का, काय कामाचं बोलत होतीस? तेव्हा मनवा म्हणते, काकी जेव्हा इकडे अबोली आता कामानिमित्त बोलत असते तेव्हा तू तिला विचारतेस का गं की काय बोलतेस काय नाही बोलतेस म्हणून? तेव्हा रमा म्हणत असते, नाही कसं आहे ना मनवा, जेव्हा अबोली एखाद्या कामाविषयी बोलत असेल ना तर ती फक्त कामाविषयी बोलते, ती कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही. जसं तू म्हणालीस ना आता की ती अबोली अशी करते तशी करते, तेव्हा ती कुणाबद्दलही वाईट साईड बोलत नाही असं मला बोलायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता डॉक्टर CCTV कॅमेऱ्यामध्ये चेक करत असतात की सानिका कुठे गेली असेल. डॉक्टर म्हणतात की हे बघा, सानिका कुठेही बाहेर दिसत नाही आहे, सगळे गेट बघा, कुठल्याही गेटपाशी सानिका गेलेलीच नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो की याचा अर्थ सानिका हॉस्पिटलमध्येच आहे, ते अजून हॉस्पिटलमधून कुठल्याही गेटने बाहेर पडलेली नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर हे कसं शक्य आहे? सानिकाला तर आपण संपूर्ण हॉस्पिटलमध्ये शोधतोय, कुठेतरी ती आपल्याला सापडली असती ना? तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात की एक मिनिट, तुम्ही सगळे वॉर्ड चेक केले, तुम्ही सगळीकडे चेक केलं, पण स्टोरूममध्ये चेक केलेलं नाही आहे. स्टोरूममध्ये दरवाजा उघडा असतो, त्याच्यामुळे जर सानिका तिथे जाऊन लपली असेल तर, आणि तिथे असा अंधार असतो, ती कुठल्याही ठिकाणी लपू शकते. तेव्हा तुम्ही स्टोरूममध्ये चेक करा. तेव्हा अंकुश म्हणतो, प्लीज डॉक्टर, प्लीज तुम्ही आम्हाला तिथे घेऊन चला. तेव्हा डॉक्टर इथे नर्सला आवाज देतात आणि म्हणतात की सरांना आणि मॅडमला स्टोरूममध्ये घेऊन जा. तेव्हा इथे नर्स अंकुश अबोलीला आपल्याबरोबर स्टोरूममध्ये घेऊन जात असतात. त्यानंतर इकडे रमा म्हणत असते की कसं आहे ना मनवा, तू खूप मोठी वकील झालीस तर आम्हाला आनंदच होईल. तू वकील झालीस, आम्हाला आनंद झाला. तू इथे अबोलीच्या विरोधामध्ये केस लढायला घेतलीस, आम्हाला सगळ्यांना तेव्हा राग आला होता, पण आम्ही ते सुद्धा मान्य केले. आता तुमच्या दोघींपैकी कुणीही जिंकलं कुणीही हारलं तरीसुद्धा त्रास आम्हाला तेवढाच होणार आहे. तू या घरची मुलगी आहेस मनवा, आणि अबोली या घरची सून आहे. तुमच्या दोघींपैकी कुणीही हारलं ना तरीसुद्धा वाईट आम्हालाच वाटणार आहे. त्याच्यामुळे जरा बोलताना विचार करून बोलत जा.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली आणि अंकुश दोघेजण स्टोरूममध्ये आलेले असतात सानिकाला बघायला. सानिका एका कोपऱ्यामध्ये लपून बसलेली असते. तेव्हा अबोली म्हणत असते, सानिका कुठे आहेस तू? अंकुश म्हणत असतो की सानिका कुठे आहेस तू? हे बघ, लपून बसू नकोस. जिथे कुठे असशील ना, आत्ताच्या आता बाहेर ये. आणि जर पुन्हा कायदा हातात घेतलास ना, आधीच तुझ्यावरती एक गुन्हा दाखल झालेला आहे. तू तुझ्या आईवडिलांचा खून केला आहेस म्हणून तुझ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. आता जर पुन्हा कायदा हातात घेतलास तर तुला कुणीही वाचवू शकणार नाही आहे. त्याच्यामुळे मूर्खपणा करू नकोस. आत्ताच्या आता बाहेर ये बरं. तेव्हा इकडे सानिका बाहेर यायला काही मागत नसते. तेवढ्यातच इथे आता स्टोरूममध्ये अंधार असतो. अबोली अंकुशने आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरू केलेले असतात. तेव्हा अबोली इथे आता टॉर्च घेऊन येते. बघते तर काय, सानिका एका कोपऱ्यामध्ये लपून बसलेली असते. तेव्हा सानिका आता बाहेर आल्यानंतर ती म्हणत असते, सोडा मला, सोडा. तेव्हा अबोली म्हणते, सानिका मूर्खपणा करू नकोस, तू आधी चल बरं, बाहेर चल. तेव्हा सानिका तिला धक्का देऊन पळून जाणार. तेवढ्यातच अबोली आता खाली पडते. तेव्हा इथे सानिका पळून जात असताना अंकुश येतो आणि तिच्यासमोर आता उभा राहतो. अंकुश म्हणतो, कुठे जातेस तू? तेव्हा सानिका म्हणते, मला जाऊ द्या, बाजूला व्हा तुम्ही. तेव्हा अंकुश म्हणतो, हे बघ, जास्त मूर्खपणा करू नकोस, शहाणपणा करू नकोस. आधीच तुझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला आहे. पळपुटेपणा करू नकोस, तो बरा नाही आहे. अबोली तुझी केस लढते ना कोर्टामध्ये, तिला इथे कॉपरेट कर. तेव्हा सानिका खाली पडलेली काच उचलते आणि म्हणते, मला स्वतःला संपवेन, मला जाऊ द्या, मला पकडून ठेवू नका, मला इथे नाही राहायचं आहे. तेव्हा अबोली येते. तिच्या हातून आता मागून काच खेचून बाजूला फेकून देते आणि सानिकाला म्हणते, गप्प बस जरा, शांत हो. सानिका काही ऐकायचं नावच घेत नसते. तेव्हा अबोली सानिकाच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा अबोली म्हणते, सानिका, हे नाटक थांबव आत्ताच्या आत्ता. मला माहिती आहे तू हे सगळं नाटक करतेस. का करतेस तू हे सगळं? कोर्टामध्ये तुझी केस सुरू आहे ना. तेव्हा इकडे सानिका म्हणत असते, अबोलीताई, मला नाही जगायचं आहे गं. मी जगून काय करू? मी माझ्या आईवडिलांचा खून केला आहे. माझ्यामुळे माझ्या मामांनासुद्धा मारलं. मग मी आता जगून काय करू सांग ना. मला मरू दे, मला मरायचं आहे. तेव्हा अबोली म्हणते, असं कसं मरू दे? हे बघ बाळा, जरी तुझ्या हातून तुझ्या आईवडिलांचा खून झाला असेल ना, तरीसुद्धा ते तू जाणून बुजून नाही गेलेस. तुझ्याकडून कुणीतरी ते करून घेतले. तुला हिप्नोटाईज करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे माणसाचा स्वतःवरती कंट्रोल राहत नाही. त्या व्यक्तीने खरे ते खून केलेले आहेत, तू नाही बाळा. मग तुझ्या आईवडिलांचा ज्यांनी खून केलाय त्यांना तू असंच सोडून देणार आहेस का? त्या किलरला शिक्षा व्हायला नको का? त्या व्यक्तीला तू असंच सोडून देणार आहेस ज्याने तुझ्या आईवडिलांचा, तुझ्या मामांचा खून केलाय? त्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी तू माझी मदत करणार नाही आहेस का? अशी निघून जाणार आहेस तू? आणि सांग ना, मरून गेल्यानंतर काय सिद्ध होणार आहे? सगळेजण असंच बोलतील की सानिकाने खरोखर तिच्या आईवडिलांचा खून केला असेल म्हणूनच तिने स्वतःला संपवलं, असंच बोलतील ना सगळेजण. तेव्हा आता हा विचारसुद्धा मनातून आता काढून टाक. मनामध्ये हा विचारसुद्धा आणायचा नाही आहेस तू. आणि उद्या कोर्टामध्ये मी तुला जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जामीन मिळवून देणार आहे मी तुला. डॉक्टर येणार आहे स्वतः साक्ष द्यायला. त्याच्यामुळे तू आता काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्याबरोबर. उद्या तुला जामीन मिळवून देईन, हा शब्द आहे माझा. नको काळजी करू. पण आता पुन्हा हा मूर्खपणा करायचा नाही. पुन्हा तुला संपवायला निघायचं नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे अबोली आता सानिकाला समजावत असते. तिचे डोळे पुसत असते. सानिका म्हणते की मी माझ्या आईवडिलांचा खून केला आहे म्हणून मला जगायचं नाही. तेव्हा अबोली तिला समजावते आणि म्हणते की ज्या किलरने हे खून केलेत त्याला तू असं मोकाट सोडणार आहेस का? नाही ना. त्यानंतर इकडे प्रेक्षकांनो, एक मुलगी येते आणि म्हणते, काका, एक कॉटन कँडी द्या ना. तेव्हा काका तिला कॉटन कँडी देतात. पण तिच्या डोळ्यांमध्ये बघितल्यानंतर ती मुलगी पुन्हा आता हिप्नोटाईज केली जाते. ती मुलगी त्यांच्या डोळ्यामध्ये बघते आणि त्यानंतर काका तिला इथे आता कॉटन कँडी देऊन हिप्नोटाईज करतात आणि तिच्या हातामध्ये एक चाकू काढून देतात. तेव्हा ती मुलगी आता हिप्नोटाईज झालेली असते. ती त्या म्हाताऱ्याच्या हातातून चाकू घेते आणि तिला एक फोटो दाखवला जातो. फोटो दाखवल्यानंतर ती मुलगी आता तो फोटो बघून त्या व्यक्तीला मारायला जाते. कारण ते तिला खाणाखुणा करून सांगतात की ह्या व्यक्तीला मारायचं आहे म्हणून गळ्याजवळ हात नेऊन तिला दाखवतात. तेव्हा ती आता चाकू हातामध्ये घेते आणि त्या डॉक्टरांना मारायला जाते. तर प्रेक्षकांनो, आता डॉक्टर इथे सगळा पर्दा फास्ट करणार की एखाद्या व्यक्तीला हिप्नोटाईज करून त्याच्याकडून आपल्याला हवं ते काम आपण करून घेऊ शकतो, हे आता डॉक्टर कोर्टामध्ये सिद्ध करणार असतात. त्यामुळे ती गोष्ट त्या म्हाताऱ्याला, त्या किलरला बरोबर कळलेली असते आणि म्हणूनच त्या डॉक्टरांचा काटा काढण्यासाठी त्यांनी या मुलीला हिप्नोटाईज केलेलं असतं. त्यानंतर ती मुलगी तो चाकू हातामध्ये घेते आणि आता डॉक्टरांकडे जाते. डॉक्टर आपलं काम करत बसलेले असतात
दरवाजा नॉक केला जातो तेव्हा जाऊन दरवाजा उघडतात. दरवाजा उघडल्यानंतर ती मुलगी डिरेक्टली डॉक्टरांच्या गळ्यावरती वार करायला जात असते. ती मुलगी आता भयानक स्वरूपामध्ये तिथे आलेली असते. इथे आता तिची स्थिर नजर ती सुद्धा फिरलेली एखाद्या यंत्राप्रमाणे. म्हणजे डॉक्टर आता स्वतः इथे डॉक्टर असल्यामुळे त्यांना लगेच कळलेलं असतं की ही मुलगी हिप्नोटाईज झालेली आहे आणि ती आताच्या ज्या केसेस घडत आहेत त्याप्रमाणे ती माझ्यावरती अटॅक करायला आली आहे. तेव्हा इथे डॉक्टर त्या मुलीला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि तिला आपल्यापासून दूर लोटतात. तर इथे अंकुश आणि अबोली दोघेजण आता घरी यायला निघालेले असतात. चाळीमध्ये ते पोचतात सुद्धा. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली पण आपण आहे ना सानिकाची बाजूसुद्धा समजून घेतली पाहिजे. म्हणजे बघ ना, आता हिप्नोटाईज म्हण किंवा अजून काही म्हण, पण त्या मुलीला आठवतच नाही आहे की तिने आपल्या आईवडिलांचा खून केला आहे आणि आता तिला कळले की तिने आपल्या आईवडिलांचा खून केला आहे म्हणून मग आपणच आपल्या आईवडिलांना मारले. हे कल्पना किती भयानक आहे गं. त्यामुळेच त्या मुलीला आता जगावंसं वाटत नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, सर ते बरोबर आहे, पण आता जर तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर सगळ्यांना काय वाटलं असतं की सानिकाने सगळं जाणून बुजून केले आणि आता तिला शिक्षा होणार आहे म्हणून तिने स्वतःला संपवलं, असाच त्याचा अर्थ होईल ना. त्यानंतर इथे आता अंकुश म्हणत असतो, अबोली मगाशी सानिकाने तुला धक्का दिला तेव्हा तुला काही त्रास तर झाला नाही ना. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर मी एकदम ठीक आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अजिबात हलगर्जीपणा करू नकोस हा, तुला त्रास झालेला मला नाही चालणार. तेव्हा इथे अबोली म्हणते, नाही सर मी एकदम ठीक आहे, नका काळजी करू. तेवढ्यातच इथे डॉक्टरांचा फोन आलेला असतो. तर इथे निमिये डॉक्टरांचा फोन आल्यानंतर अबोली म्हणते, हां डॉक्टर बोला ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अबोली मॅडम बरोबर बोलताय तुम्ही. अहो तुम्हाला माहिती नाही आहे, इथे ती मुलगी आली आहे, तिला हिप्नोटाईज करण्यात आले आणि ती आता मला मारायला आली आहे. मी कसं बसं तिला धक्का देऊन तिला बाहेर काढलं आणि दरवाजा बंद केला आहे, पण ती आता कुठल्याही क्षणी आतमध्ये येईल, मला खूप जास्त भीती वाटते. तेव्हा अबोली म्हणते, डॉक्टर तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मी आता ठीक आहे पण मी ठीक राहीन की नाही मला माहिती नाही, तेव्हा प्लीज तुम्ही माझी हेल्प करा. तेव्हा इथे अबोली म्हणते, मी आणि अंकुश सर आम्ही दोघेजण येतोय, काळजी करू नका. आता अंकुश अबोली बरोबर जाणार. तेवढ्यातच अंकुशला इथे आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन येतो. तर इथे आता मोठ्या सरांचा फोन आल्यानंतर त्याला इकडे आता सांगितलं जातं, तुम्हाला आत्ताच्या आता भीमनगरला जायचं आहे, एमर्जन्सी आहे. तर इथे कमिशनर साहेबांचा फोन आल्यानंतर आता अंकुशला भीमनगरला जाणं हे गरजेचं असतं. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं मला अर्जंटली कमिशनर साहेब भीमनगरला पाठवत आहेत, आता काय करू मी. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे सर तुम्ही तिकडे जा, डॉक्टरांकडे मी एकटी जाते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली पण तू एकटी कशी जाशील. तेव्हा अबोली म्हणते, सर मी करेन मॅनेज, तुम्ही नका घाबरू, तुम्ही जा बरं भीमनगरला. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली मी माझी टीम घेऊन थोड्या वेळाने डॉक्टरांच्या इथे पोचतोय, तू जाशील ना व्यवस्थित. अबोली म्हणते, हो सर मी जाईन, तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ठरल्याप्रमाणे इथे ती मुलगी आता दरवाजा उघडून एकटी आतमध्ये आलेली असते. आता दाराला कडी लावलेली असते प्रेक्षकांनो, पण ती कडीसुद्धा बरोबर उघडलेली असते आणि त्यानंतर मुलगी डॉक्टरांच्या केबिनमध्ये एंटर होते. त्यानंतर डॉक्टर कसा बसा आपला जीव वाचवतात, ते लपून बसलेले असतात. तेव्हा ती मुलगी आता त्या डॉक्टरांना सगळीकडे शोधत असते. डॉक्टर मागून येतात आणि तिच्या डोक्यावरती मोठा हल्ला करतात, तिच्या डोक्यामध्ये काठी घालतात आणि ती मुलगी आता तिथेच बेशुद्ध झालेली असते. आणि तिच्या डोक्यामध्ये काठी घातल्यानंतर डॉक्टर आता तिथून पळून जाणार. तेवढ्यातच मागून तो आता म्हातारा येतो, जो किलर आहे तो येतो आणि डॉक्टरांवरती हल्ला करत असतो. पण इथे आता डॉक्टर कसा बसा त्या म्हाताऱ्याकडून सुद्धा आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या माणसाच्या डोक्यामध्ये काठी घालायला जाणार. तेवढ्यातच इथे आता लगेचच तो माणूस ती काठी पकडतो. डॉक्टर त्याला धक्काबुक्का देऊन बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात. तो म्हातारा माणूस डॉक्टरांना ऐकत नसतो, डॉक्टरांच्या गळ्याला चाकू मारण्याचा प्रयत्न करत असतो. पण डॉक्टरसुद्धा काही ऐकतायत का. प्रेक्षकांनो बघा कशा पद्धतीने डॉक्टरांनी इथे त्या म्हाताऱ्या माणसाला आता धक्का दिलेला आहे आणि धक्का देऊन ते स्वतःचं इथे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतायत. ते आता बाजूला जाऊन एका बाजूला उभे राहतात. त्यानंतर डॉक्टर आता लपण्याचा प्रयत्न करत असतानाच तिथे तो माणूस येतो आणि तिथे सुद्धा त्यांच्यावरती हल्ला करत असतो. आता त्या म्हाताऱ्या माणसाला धक्का देऊन शेवटीला डॉक्टरांनी बाहेर पळ काढलेला असतो. ते आता बाहेर पळून येतात. त्यानंतरला एका ठिकाणी ते थांबण्याचा प्रयत्न करतात. पाठीमागे वळून बघतात तर काय, तो म्हातारा माणूस डॉक्टरांचा पाठलाग करतच आहे. त्याच्या हातामध्ये चाकू असतो आणि तो आता डॉक्टरांना मारण्यासाठी त्याच्या मागे धावत
धावत असतो. डॉक्टरसुद्धा आता इकडे तिकडे लपत लपत त्याच्यापासून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर अबोली डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोचलेली असते. बघते तर काय, सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात आणि तिथे एक मुलगी बेशुद्ध होऊन पडलेली असते. तिच्या हातामध्ये चाकूसुद्धा असतो. तेव्हा अबोलीला कळतं ही तीच मुलगी आहे जी डॉक्टर नेमियनच्या आता केबिनमध्ये येऊन त्यांच्यावरती हल्ला करणार होती. कदाचित डॉक्टरांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या मुलीच्या डोक्यात काहीतरी मारलं असावं, तिला बेशुद्ध केलं असावं असं म्हणून आता अबोली तिथून बाहेर पडते. त्यानंतर डॉक्टर नेमिये आता पळत असताना त्यांना एक आता गोडाऊन दिसतं आणि ते त्या गोडाऊनमध्ये शिरकाव करतात लपून बसण्यासाठी. तेव्हा तो किलर आता डॉक्टरांच्या मागे मागे येतो. डॉक्टर आपला जीव वाचवण्यासाठी तिथे उभा राहिलेला असतो, लपून बसलेला असतो. तेवढ्यातच तो किलर मागून येतो, डॉक्टरांच्या खांद्यावरती हात ठेवतो. डॉक्टर आता घाबरलेले असतात. डॉक्टर त्याला धक्का देऊन आता बाजूला जाणार. तो किलर आता त्याचा गळा पकडतो आणि त्याच्या गळ्यावरती आता वार करतो. डॉक्टरांच्या गळ्यावरती वार केल्यानंतर डॉक्टर हे आता धडकन खाली कोसळलेले असतात. जेव्हा इथे हा खून होत असतो, किलर इकडे डॉक्टरांना मारत असतो, तेव्हा अबोली तिथेच उभी असते. अबोलीने हा सगळा आता खून होताना हे सगळं चित्र बघितलेलं असतं. त्यानंतर डॉक्टर आपला गळा पकडतात आणि हळूहळू जमिनीवरती कोसळतात. अबोलीला खूप राग येतो. त्या किलरवरती ती चिडलेली असते. ती आता किलरकडे रागाने बघत असते. तेव्हा किलरला वाटतं की आता माझं काही खरं नाही आहे, अबोलीने जर माझा चेहरा बघितला तर. तेव्हा किलर तिथून पळ काढतो. अबोली म्हणते थांब आणि ती त्याच्या आता मागे धावत असते. तेव्हा किलर काही थांबायला तयार नसतो. तो आता कसाबसा आपला जीव वाचवत तिथून पळ काढत असतो. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, टायरमध्ये किलरचा पाय अडकतो. टायरमध्ये पाय अडकल्यानंतर तो धाडकन आता खाली पडतो. तेव्हा अबोली तिथे येते आणि त्याचा आता चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असते. ती इकडे त्याच्या तोंडाला जो मास्क असतो तो हिसकावून आता बाजूला करत असते. तेवढ्यातच किलर अबोलीला हळूच धक्का देतो आणि लगेचच तिथून पडून जातो. तेव्हा इथे अबोलीच्या आता पोटाला थोडासा मार लागतो. तेव्हा अबोली तिथेच कळवळत आता बसलेली असते. त्यानंतरला प्रेक्षकांनो, किलरने आता अबोलीला धक्का दिलेला असतो. त्या डॉक्टरांच्या गळ्यावरती चाकू फिरवलेलं असतं. त्याचं काम आता झालेलं असतं. त्यानंतर किलर तिथून पळून जातो. पळून जात असताना त्याच्या हातातली अंगठी तिथे पडलेली असते. तेव्हा अबोलीला ती अंगठी दिसते. अबोली ती अंगठी उचलते आणि म्हणते की ठीक आहे, आता तू तुझ्या घरचा पत्ता मला स्वतःच देऊन गेलेला आहेस. आता बघ तुला मी कशा पद्धतीने शोधून काढते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोलीला त्या किलरच्या हातातली अंगठी सापडलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता अबोलीला अंकुशचा फोन आलेला असतो. अंकुश म्हणत असतो, अबोली अगं कुठे आहेस तू? तेव्हा अबोली म्हणते की सर बघा ना, मी इथे एका गोडाऊनमध्ये आले. डॉक्टरांना शोधत शोधत मी या ठिकाणी आली आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो, अगं आम्ही डॉक्टरांच्या केबिनमध्ये चालू आहे, तर डॉक्टर त्यांच्या ऑफिसमध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे आता मी तुला फोन केला. इथे वस्तूसुद्धा अस्ताव्यस्त पडल्यात, ते आम्ही सगळं आता नीट करतोय. तेव्हा अबोली म्हणत असते, सर अहो मी सुद्धा तिथे गेले ना, तर एक मुलगी तिथे बेशुद्ध होऊन पडली होती. तेव्हा अंकुश म्हणतो, काय इथे एक मुलगी छोटी होती बेशुद्ध झालेली, पण इथे तर आता कुणीच नाही आहे. अगं अबोली आम्ही तिथे चालू आहे, इथे कुणीच नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, सर माझ्यावरती विश्वास ठेवा, मी खरं बोलते. जेव्हा मी तिथे गेले होते ना, एक बेशुद्ध झालेली लहान मुलगी होती तिथे, तीच इथे डॉक्टरांवरती हल्ला करायला आली होती. त्यानंतर अंकुश म्हणतो, आता तू कुठे आहेस आणि डॉक्टर कुठे आहेत? तेव्हा अबोली म्हणते की त्या किलरला मी इथे डॉक्टरांचा खून करताना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे सर. मी स्वतः आय विटनेस आहे की त्या किलरने इथे डॉक्टरांचा खून केला आहे सर. डॉक्टर इथे खाली पडलेत जमिनीवरती. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता अबोलीला खूप वाईट वाटत असतं, कारण इथे डॉक्टर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये आता साक्ष देण्यासाठी येत असतात आणि तेवढ्यातच इथे रात्रीच त्यांचा खून करण्यात आलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अबोली घडलेला सगळा प्रकार अंकुशला सांगते. तर पुढील भागामध्ये इथे आता मनवा म्हणत असते की अबोली मॅडम यांनी आता हिप्नोटिझम असा काहीसुद्धा प्रकार असतो तो इथे आता पुरावे देऊन सादर करावा, नाहीतर मग सानिका ही गुन्हेगार आहे, ती खुनी आहे, तिला आता शिक्षा करण्यात यावी. त्यानंतर इकडे आता अबोली म्हणत असते की हिप्नोटिझम हा प्रकार आहे, एखाद्या व्यक्तीला हिप्नोटाईज करून त्याच्याकडून आपल्याला हवं ते आपण करून घेऊ शकतो आणि हे आता सिद्ध करण्यासाठी मी इथे डॉक्टर नेमिये यांना बोलावते. तर डॉक्टर नेमिये हे आता जगलेले असतात आणि ते आता कोर्टामध्ये हजर झालेले असतात. तेव्हा अबोली म्हणते की सर तुम्ही आता आपल्या ॲडव्होकेट मनवा यांनाच तुम्ही हिप्नोटाईज करा ना. तेव्हा इथे डॉक्टर नेमिये मनवाला हिप्नोटाईज करतात आणि तिला म्हणतात की आता एक काम करा, हा चाकू घ्या आणि तुमच्या मनामध्ये जिच्याबद्दल सगळ्यात जास्त राग भरला आहे ना, तिच्यावरती जाऊन हा चाकू तुम्ही मारा.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो मनवाच्या हातामध्ये आता चाकू दिलेला असतो. मनवा तो चाकू घेते आणि अबोलीच्या दिशेने जाते. तेव्हा इथे अबोलीच्या लक्षात येतं की मनवाला सगळ्यात जास्त राग कुणाचा येतोय तर माझा येतोय. तेव्हा इथे मनवा आता चाकू घेऊन जाते आणि अबोलीवरती तो उगारते. तेव्हा इथे क्रिश, मनवा, त्याचबरोबर अबोली, डॉक्टर, अंकुश सगळेजणच घाबरलेले असतात की मनवा आता अबोलीवरती तो चाकू मारते की काय, अशी भीती सगळ्यांच्या मनात आलेली असते. तेव्हा इथे मनवा आता अबोलीवरती चाकू उगारायला जाते. या गोष्टीचा आता अंकुशला आणि अबोलीला दोघांनाही आश्चर्य वाटलेलं असतं. तेव्हा डॉक्टरांच्या इथे आता निदर्शनाखाली का होईना पण अबोलीला मनवाच्या मनामध्ये तिच्याबद्दल जो काही राग आहे तो दिसून आलेला असतो.